नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 10वीच्या निकालात आणखी एका दिवसाच्या प्रतीक्षेची भर. राज्यातील 10वीचा निकाल शुक्रवारी दुपारी होणार जाहीर. शालेय शिक्षण विभाग ग्रामीण भागातील शाळा सुरू करणार. स्थानिक ग्रामपंचायतींना निर्णय घेण्याचा अधिकार. घाटी रुग्णालयातील कामगारांना 2 दिवसात कामावर घ्या, नसता आंदोलन तीव्र करणार आयटकचा इशारा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता 10वीचा ऑनलाईन निकाल उद्या 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होईल, अशी माहिती SSC बोर्डाच्या वतीने देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकटपणे उत्तीर्ण करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंतर्गत गुण आणि त्यांच्या मूल्यमापन संदर्भात 10 जून पासून शाळा स्तरावर कारवाईला सुरुवात झाली होती. ही कारवाई 3 जुलै पर्यंत पूर्ण करून राज्य शिक्षण मंडळाकडून 10वीचा निकाल 15 जुलै पर्यंत जाहीर केला जाणार होता. आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून 1 दिवस उशिरा निकाल जाहीर होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती SSC बोर्डाच्या वतीने देण्यात आली आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2021-22 यामध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग 15 जुलैपासून सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक शिक्षक यांच्याकडून शाळा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण केले आहे. याच सोबत अनेक पालक शिक्षक इतर वर्ग सुरू करण्याबाबत देखील वारंवार विचारणा करत आहेत. सदर सर्वेक्षण सोमवार 12 जुलै रात्री 11:55 पर्यंत पूर्ण केले आहे. राज्यातील सर्व शाळा शिक्षक मुख्याध्यापक शिक्षण अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदवण्याचे आवाहन करण्याच्या सूचना सुद्धा शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने सर्वेक्षण लिंक दिली होती. यामध्ये पालकांना विविध प्रश्न विचारून पालकांचा शाळा सुरू करण्याबाबत म्हणणं समजून घेण्यात आले. त्यानंतर कोविड मुक्त गावांमध्ये शाळा 15 जुलैपासून सुरू करण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली असताना ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ठरावाने शाळांबाबत निर्णय घेणे शासनाला अपेक्षित आहे. ग्रामीण भागात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये पालकांच्या सूचना अभिप्राय सुद्धा शाळा सुरू करण्याच्या वेळी महत्त्वाच्या असणार आहेत. गुज़िश्ता 1.5 साल से तलबा स्कूलों से दूर हैं. वो रास्त तदरीसी मराइल से नहीं गुज़र रहे हैं और इस सिलसिले में तालीम का जो नुकसान हुआ है वो नाकाबिल तलाफ़ी नुकसान है. अगरचे कि ऑनलाइन के ज़रिए से और दीगर ज़राए से जो है तालीम का सिलसिला जारी है, हनूज़ जारी है, टेस्ट वगैरह के सिलसिले जारी हैं, ऑनलाइन एजुकेशन का सिलसिला जारी है. अभी हुकूमत ने न्यू ब्रिज कोर्स के नाम से जो कोर्स की शुरुआत की है वो भी अल्हम्दुलिल्लाह मुख्तलिफ़ स्कूलों में असातिज़ा अपनी भरपूर सी कोशिश कर रहे हैं. लेकिन जो रोज़ाना का जो तलबा का मामूल था, अपने असातिज़ा से जो वो रूबरू होते थे और जो कुछ चीज़ें वो सीखते थे, तालीम के साथ साथ तरबियत का जो मरहला था वो पूरी तरह से ठप पड़ा है. इसलिए मैं ये कहता हूँ कि इन 1.5 सालों में तालीम का जो नाकाबिल तलाफ़ी नुकसान हुआ है वो यकीनन इसकी कोई भरपाई नहीं हो सकती. और जहाँ तक कि हुकूमत की पॉलिसियों का सवाल है, हुकूमत ने भी जो है कभी पराए लोगों से लिया था और असातिज़ा से भी ये जानने की कोशिश की थी कि स्कूलों को दोबारा से आगाज़ उसका किया जाए या नहीं किया जाए. इस सिलसिले में एक लिंक भी जो है पर पेरेंट्स तक पहुँचाई गई. अच्छा खासा उसमें रिस्पांस रहा. और जहाँ तक असातिज़ा बरादरी का ताल्लुक़ है, स्कूल्स मैनेजमेंट का ताल्लुक़ है, वो तो बड़ी शिद्दत से इस बात का इंतज़ार कर रहे हैं कि कोई ना कोई जो है हुकूमत की तरफ से ऐसा हुक्म आ जाए कि स्कूलों को दोबारा से फिर वही आगाज़ शुरू हो जाए स्कूल का और तलबा जो है रास्त अपने असातिज़ा से कॉन्ट्रैक्ट में आ सकें.
क्योंकि जब तक कि हम तलबा के साथ उनको जो है रूबरू उनके साथ होकर उनको दरस तदरीस के अमल में शामिल नहीं करेंगे, ऑनलाइन एजुकेशन के उतने खातिर ख़ नताइज हमको हासिल नहीं हो पाएंगे। आज अब देखिए कि पूरे इंडिया की सूरत हाल ये है। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय विरोध दिन पाळून काळ्या फिती लावून काम करण्यात आले। केंद्र व राज्य सरकारच्या वतीने लावण्यात आलेला कायदा रद्द करून पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय विरोध दिन कर्मचाऱ्यांनी पाळला। महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले। यावेळी त्यांनी त्यांच्या मागण्यांबाबत एडीएनशी बोलताना अधिक माहिती दिली। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष ताहेर देशमुख, कोषाध्यक्ष HD गिरी, सरचिटणीस संजय महानकर, जिल्हाध्यक्ष गणेश धनवई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। केंद्र शासनामध्ये 2005 मध्ये जो कर्मचाऱ्यांच्या विरोधात कायदा केलेला आहे, सर्वांना NPS मध्ये आणलेला आहे, तो कायदा रद्द करून PFRDA बिल रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी। कंत्राटी जी पद्धत शासनाने चालू केलेली आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना नियमित कामावर घेण्यात यावं व 2 लाख पदे पूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत, ती रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत। कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने जे काही त्रुट्या आहेत त्या त्रुट्या दूर करण्यात याव्या व सेवाविषयक लाभ तात्काळ मंजूर करण्यात यावे। देशातील महागाई रोखण्यासाठी नियंत्रित कायदे करण्यात यावे। या अनुषंगाने कामगारांचे जे काही प्रश्न आहेत, कोविडमुळे ज्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत, जे कामगार देशजोडीला लागलेले आहेत, त्यांचं पुनर्जीवन करण्याकरता, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्याकरता सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावे। या निर्णयाच्या अनुषंगाने आज देशभरामध्ये सर्व कर्मचारी कामगार काळ्या फिती लावून काम करत आहेत। घाटी रुग्णालयातील कोविड योद्धे कर्मचारी यांना कामावर घेण्याबाबत 2 दिवसात प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर आयटक संघटनेच्या वतीने घाटी प्रशासनासमोर निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय औरंगाबाद येथील कोविड योद्धे कथित कंत्राटी कर्मचारी कामावरून कमी करू नये या मागणीसाठी तसेच महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे सभासद होऊ नका असे सांगून भेदभाव करणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। घाटीच्या अधिष्ठाता यांनी मागणी मान्य न केल्यास महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक 2 दिवसानंतर तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी युनियनचे सेक्रेटरी ॲडव्होकेट अभय टाकसाळ, विकास गायकवाड, महेंद्र मिसाळ, नंदा हिवराळे, अभिजित बनसोडे, आनंद सुरडकर, विद्या हिवराळे आदींची उपस्थिती होती। त्यापूर्वी महाराष्ट्र कामगार कर्मचारी युनियन संलग्न आयटक तर्फे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। मात्र घाटी प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोट दाखवून या कर्मचाऱ्यांसमोर वेळ काढून नेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही युनियनचे सेक्रेटरी ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी केला आहे। महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक तर्फे आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांना या कोविड काळामध्ये जेवढे डॉक्टर, सिस्टर आणि तंत्रज्ञ, ब्रदर्स हे आणि त्याचबरोबर सफाई कामगार जेवढे कामावर होते असे जवळपास 326 कामगार कामावर होते। त्यापैकी फक्त 160 कामगारांना त्यांनी कामावर घेतलेलं आहे आणि बाकीच्यांना त्यांनी कामावरून काढून टाकलं। या सगळ्यांना कामावर घ्या अशी मागणी आम्ही त्यांना केली। त्यांनी उत्तर दिलं की आता कलेक्टरच फंड देत नाहीत, निधी देत नाहीत, तर आम्ही काय करायचं? तर त्यांना हे हॉस्पिटल चालवायचं आहे। बिल्डिंग अजूनही तशाच आहेत, सगळे इक्विपमेंट तसेच आहेत, त्याला साफसफाई करण्याचं काम या सगळ्यांचं आहे। यांचा आणि रुग्णांचा फारसा संबंध नाही आणि युद्ध चालू असताना सैनिकांना असं कामावरून काढता येत नसतं। युद्ध सुरू आहे आणि युद्ध आता कमी झालं म्हणून तुम्ही आता सैनिकांनो घरी जा असं म्हणता येत नाही, हे त्यांना सांगितलं। यावर त्यांनी आदेश दिलेले आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांना की ज्या सिनियरिटी डावलून ज्या नवीन लोकांना त्यांनी कामावर घेतलं त्याचा 2 दिवसामध्ये निर्णय द्या। त्याचबरोबर त्यांनी मी फार त्यांच्याकडे कामगारांची मागणी लावून धरतो म्हणून मलाच ठेकेदार व्हा अशी ऑफर दिली। मी त्यांना स्पष्टपणे आणि नम्रपणे सांगितलं की लाल बावटा ठेकेदारी पद्धतीच्या विरोधात आहे। त्यांनी 2 दिवसात ह्या कामावर काढलेल्या कामगारांना कामावर घ्या असे आदेश दिलेले आहेत। जर 2 दिवसात जर ते झालं नाही तरच
आपल्याला पुढचं पाऊल उचलावं लागेल, परंतु लेखी त्यांनी काही दिलेलं नाही, तोंडी सगळे ते बोलतात. जोपर्यंत ते यांना सगळ्यांना जॉईन करून घेत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. एड्सग्रस्त मुलांकरिता इस्लामिक रिसर्च सेंटर व अल किताब एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अन्नधान्याचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला आहे. इस्लामिक रिसर्च सेंटर एज्युकेशन व वेलफेअर ट्रस्ट आणि अल किताब एज्युकेशन व वेलफेअर सोसायटीतर्फे मंगळवारी शिवशंकर कॉलनी येथील श्री बाबासाई एड्सग्रस्त बालसदनात अन्नधान्य वाटप करण्यात आले. तसेच उस्मानपुरा येथील गजानन बालगृहातही अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. आश्रमातील 60 ते 75 मुलांना महिनाभर पुरेल एवढी मदत संस्थेमार्फत करण्यात आली. या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट फैज सय्यद यांनी बालगृहात आमची भेट स्वीकारल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी असल्याची भावनाही व्यक्त केली. यावेळी कमल शिंदे, जयराज नारायणकर, शेख शब्बीर अहमद, कबीर खान, अंजली भालेराव, शेख यासेर आणि खाजा अलीमुद्दीन यांची उपस्थिती होती. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. क्या आपके काम बनते बनते बिगड़ जाते हैं? क्या आपकी तरक्की में बाधा है? कैसे परिवार में आए खुशियाँ, कैसे दूर होगी समस्याएं? अब हर समस्या का समाधान सिर्फ एक फोन पर। जिनके किए हुए काम से देश विदेश में हजारों लोग खुशियां भरी जिंदगी जी रहे हैं। नौकरी, कारोबार, गृह कलेश, विदेश यात्रा, प्रेम विवाह, बंदिश बाधा, प्रॉपर्टी, रूठे को मनाना, चौकी की शक्तियों जैसी समस्याओं का समाधान सिर्फ एक फोन पर। लव मैरिज जैसी समस्याओं के विशेषज्ञ 101% तुरंत लाभ। जब अपनी बहन के कहने पर मैं बाबा अकबर खान बंगाली के पास गई तो गृह कलेश और हस्बैंड से सौतन दूर हो गई। ये बाबा का चमत्कार था। अब मैं हर समस्या के लिए बाबा की सलाह लेती हूँ। बिटिया की शादी के लिए जो भी रिश्ते आते वहीं कोई न कोई अड़चन आ जाती। पूरा परिवार परेशान था, लेकिन बाबा अकबर खान बंगाली की दुआओं से आज मेरी बेटी एक बड़े घर की बहू है। 2 साल पहले मेरे हस्बैंड की फैक्ट्री में आग लग गई और कंपनी लॉस में चली गई। मेरे हस्बैंड डिप्रेशन में चले गए, लेकिन बाबा अकबर खान बंगाली ने सब ठीक कर दिया। आज हमारी कंपनी भारत की नंबर 1 एक्सपोर्ट कंपनी है। मेहनत और ईमानदारी के बावजूद मैं पिछले 3 सालों से एक ही पोस्ट पे काम कर रहा था, पर बाबा अकबर खान बंगाली की दुआओं से मेरा झट से प्रमोशन हो गया और आज मैं जनरल मैनेजर हूँ। जिस लड़के के साथ मेरा अफेयर था मैं उसी से शादी करना चाहती थी, लेकिन उसके घर वाले राजी नहीं थे। लड़का भी उन्हीं की सुनता था, मगर बाबा अकबर खान बंगाली ने चमत्कार कर दिया और सब लोग इस रिश्ते के लिए राजी हो। मुटकरनी और वशीकरण स्पेशलिस्ट बाबा अकबर खान बंगाली। कोई भी समस्या हो तो एक बार जरूर मिले। हर समस्या को जड़ से मिटाने वाले बाबा अकबर खान बंगाली 15 साल से एक ही स्थान पर। क्यों न हो, एक बार अवश्य मिले। बाबा अकबर खान बंगाली।
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। बकरी ईदच्या निमित्ताने बकऱ्यांची मागणी वाढली असून प्रशासनाने आठवडी बाजार भरवण्यास नकार दिला आहे। छावणीचा बाजार बंद असल्याने गुरुवारी बाजाराबाहेर अघोषित जनावरांचा बाजार भरवण्यात आला होता। बकरी ईदच्या निमित्ताने बकऱ्यांची मागणी वाढली आहे। बकरी ईदला मराठवाड्यात लाखो बोकडांची विक्री होते। एकट्या औरंगाबाद शहरात ईदसाठी याच आठवड्यात 1 लाख बकरे विक्री होतात। ईदसाठी खास आफ्रिकन, गुजरात, काश्मीर, राजस्थानातून बोकड मुंबईसह राज्यातील इतर भागात विक्रीसाठी आणण्यात येत आहे। बकरी ईदसाठी बाजारात विक्रीसाठी आलेले बकरे 12,000 रुपयांपासून ते लाखांपर्यंत मिळत आहेत। तुम्हाला एखादा बकरा हवा असेल तर त्याची उंची, वजन, रंग, किंमत अशी सगळी माहिती घेतली जाते। मराठवाड्यात ईदसाठी बोकडांच्या होणाऱ्या उलाढालीवर कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे। शहरात गेल्या वर्षीपेक्षा 30 ते 40,000 बोकड कमी विक्री होणार असल्याचा अंदाजही विक्रेत्यांमार्फत वर्तविला जात आहे। कोरोनामुळे औरंगाबादेतही बोकड विक्रीवर परिणाम जाणवत आहे। त्यातच प्रशासनाने आठवडी बाजार भरवण्यास नकार दिला आहे। छावणीचा बाजार बंद असल्याने गुरुवारी छावणी बाजाराबाहेर अघोषित बाजार भरवण्यात आला होता। यात राज्यभरातील व्यापारी, शेतकरी दाखल झाले होते। 20 बकरे लाए, भी 2 ही बकरे बिके हैं। ये साल बहुत कम है गिराक, लॉकडाउन की वजह से लोग परेशान हैं, सिर्फ पूछ रहे और जा रहे, बस नए खरीदी नहीं कर रहे, देख रहे और दाम सुन रहे और चल जा रहे। 15,000 से लेकर 25,000 तक 11 बकरे हैं और अफ्रीकन बोर्न नस्ल के 40,000 से लेके 1 लाख तक। वेट जो है इनका अभी 50 किलो से लेके 1 क्विंटल तक। बकरों की स्पेशलिटी ऐसी है कि इनका इम्यून सिस्टम अच्छा रहता है और दूसरे बकरे से ज़्यादा इनका गोश्त भी अच्छा रहता है और इनका जो गोश्त है वो दूसरे बकरों से थोड़ा महंगा बिकता है। अभी तक तो इसका कुछ रेट नहीं लगा क्योंकि आप लोग देख रहे हैं ऐसा मार्केट है, थोड़ा टाइट है लॉकडाउन की वजह से, और वो हिसाब से रुके, अभी देखें क्या होता है। बकरे देखने के लिए आए, पहले तो कोरोना की वजह से हालत बहुत ख़राब है और यहाँ पर जो ये बकरे के 3 लाख रुपए 2 लाख रुपए बता रहे और कुछ भी रेट है यहाँ पर बाज़ार के अंदर। ख़रीदार नहीं है, बाज़ार के अंदर बकरे बहुत है मगर ख़रीदार मिल रहे नहीं और इसके लिए जो तो औरंगाबाद की जो तो अंदर माल बहुत बचा हुआ है, लेने वाले तो कोई भी नहीं है यहाँ पर बकरे और लोग जो तो गाँवों से ला के बैठे हुए हैं और लोगों को ये उम्मीद है कि कुर्बानी के अंदर बकरे लाखों रुपए में जाते हैं। बिडकीन पोलिसांनी देशी दारूची तस्करी करणाऱ्याचा पाठलाग करून त्याला अटक केली आहे। त्याच्या जवळून 11,000 रुपयांचा दारूचा साठा आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। बिडकीन पोलीस स्टेशनच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अवैध दारू विक्रेत्याला अटक केली आहे। बुधवारी सायंकाळ दरम्यान देशी दारूचा माल चितेगाव येथून रांजणगाव खोरी येथे मोटरसायकलवर तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यावरून पोलिसांनी सापळा रचून चालक रघुनाथ गजानन खंडागरे वय 30 वर्ष राहणार रांजणगाव तालुका पैठण यास पाठलाग करून पकडले। बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने व गोपनीय गुन्हे शाखेचे विष्णू गायकवाड, बीट जमादार बाळासाहेब लोणे यांनी ही कारवाई करून देशी दारू नेणारा रघुनाथ खंडागरेकडून 11,520 रुपये किमतीच्या देशी दारूच्या 192 बॉटल, 35,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा मुद्देमालासह आरोपी अटक केला आहे। महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या घाटी येथील रुग्णवाहिका थांबाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले। महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या घाटी रुग्णालय येथील रुग्णवाहिकेच्या थांब्याचे उद्घाटन जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद सभापती विलास भुमरे, घाटी अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी शेख सलीम खामगावकर यांची महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली। यावेळी मुस्तफा हुसेन, प्रदीप शिंदे, जुनेद खान, विनोद खरे, जाकीर खान आदींची उपस्थिती होती। शेख सलीम खामगावकर यांनी एडीएनशी बोलताना अधिक माहिती दिली। महाराष्ट्र वाहतूक सेना के अंदर जो भी वाहतूक लोगों के जो भी ड्राइवर लोग हैं, टैक्सी वाले हैं, एम्बुलेंस वाले हैं, लोडिंग वाले हैं, इनको जो भी दिक्कतें आती है तो शिवसेना से अटैच महाराष्ट्र वाहतूक सेना है। महाराष्ट्र वाहतूक सेना इस सारी समस्याओं का हल करने के लिए कटिबद्ध है, ऐसा आश्वासन देते हुए हमने ये महाराष्ट्र वाहतूक सेना को जो शिव संपर्क अभियान में ये संपर्क कर अभियान जो चल रहा है, शिव संपर्क अभियान,
इसमें टैक्सी वाले हो, एम्बुलेंस वाले हो, ऑटो रिक्शा वाले हो, कोई भी व्हीकल वाले हो, ये संपर्क में आते हैं और संपर्क के ज़रिए से जो भी गाड़ियों वालों को जो दिक्कतें हैं वो दिक्कतों का सामना इसके आगे करना नहीं पड़ेगा। जो भी मुश्किलात रहेंगी उसके लिए शिवसेना कटिबद्ध है। इसके लिए हमने महाराष्ट्र वाहतूक सेना की यूनियन में काम करने का सहयोग लिया और हमारी पूरी महाराष्ट्र वाहतूक सेना पूरे टीम के साथ हम ये शिव संपर्क अभियान में दिलो जान से तन मन धन से काम कर रहे हैं और इसके आगे भी करते रहेंगे। प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे सिने अभिनेते दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ सिने समीक्षक अशोक उजमळकर यांनी दिलीप कुमार यांना त्यांच्या अभिनयावर भाष्य करीत श्रद्धांजली अर्पण केली। प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे सिने अभिनेते दिलीप कुमार यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन गीता भवन येथे करण्यात आले होते। यावेळी औरंगाबाद शहरातील ज्येष्ठ सिने पत्रकार अशोक उजळमकर यांनी दिलीप कुमार यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेत त्यांच्या चित्रपटातील डायलॉग, गीते, कॉमेडी सीन अशा प्रत्येक सीन वाईज उजळमकर यांनी यावेळी माहिती दिली। संस्थेचे अध्यक्ष शिवकुमार पाडळकर, भरत कुलकर्णी, जयश्री पांडे, प्रेमचंद्र तुले, सूर्यकांत कुलकर्णी, रमेश दावरेकर, बाबूराव राठोड, विभा श्रीवास्तव, मीरा पतकी यांच्यासह बहुसंख्य सभासद यावेळी उपस्थित होते। आमची संस्था सदस्यांसाठी विविध कार्यक्रम सादर करत असते। त्याच्यामध्ये करमणुकीच्या कार्यक्रमाचाही समावेश आहे। नुकतंच प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं, तर त्यानिमित्ताने त्यांना श्रद्धांजलीपर म्हणून एक कार्यक्रम सादर करावा अशी कल्पना पुढे आली। यामध्ये त्यांनी आता कार्यक्रमामध्ये असं केलं आहे की काही विशिष्ट त्यांचे प्रसिद्ध असे संवाद त्यात त्यांनी दाखवलेले आहेत आणि शिवाय प्रसिद्ध गाजलेली जुनी गाणी ही पण त्याच्यामध्ये ते दाखवत आहेत। आणि अशा प्रकारे आपल्याला एक जुन्या काळातच ते नेतात आपल्याला। आपली जी म्हणजे सर्व ही जी पिढी आमची आहे, यांचं जे आमचं कॉलेज, शाळा आणि कॉलेज, महाविद्यालयीन जीवन आहे, त्याचा एक प्रकार त्यांनी आम्हाला पुनःप्रत्ययाचा आनंद दिलेला आहे। म्हणजे पूर्वी आम्हाला सगळ्यांना आठवेल की कधी ना कधीतरी एखादा पिरियडला बंक करून आम्ही थिएटरला गेलेलो आहे आणि दिलीप कुमारचे पिक्चर्स पाहिलेले आहेत। आपल्यापैकी बहुतेकांना नक्की आठवेल ते, आणि त्या काळात त्यांनी आम्हाला नेलं, त्याबद्दल धन्यवाद। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। 10वीच्या निकालात आणखी एका दिवसाच्या प्रतीक्षेची भर। राज्यातील 10वीचा निकाल शुक्रवारी दुपारी होणार जाहीर। शालेय शिक्षण विभाग ग्रामीण भागातील शाळा सुरू करणार। स्थानिक ग्रामपंचायतींना निर्णय घेण्याचा अधिकार। घाटी रुग्णालयातील कामगारांना 2 दिवसात कामावर घ्या, नसता आंदोलन तीव्र करणार आयटकचा इशारा। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN।